शहरातील अतिक्रमण हे दिवसेंदिवस वाढतच चालल्याने आज सकाळी नगरपंचायतच्या वतीने अतिक्रमणावर बुलडोझर फिरवून धडक कारवाई केली. मात्र गरिबांच्या दुकानातील अतिक्रमण काढताना कोणताही विचार करण्यात आला नाही. पण श्रीमंत व्याप्यांच्या दुकानातील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले अधिकारी व बुलडोझर तिथेच थांबल्याने प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी अन्याय झालेल्या दुकानदारांनी नगरपंचायतमध्ये जाऊन संताप व्यक्त केला. सेलू शहरातील रेकी चौक, बसस्थानक चौक, वडगाव रोड, मेडिकल चौक ते यशवंत चौक या मुख्य मार्गावर दुकानदारांनी रस्त्यावर सामान ठेवून अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला होता. यामुळे खरेदी करतानासाठी आलेल्या ग्राहकांना रस्त्यावर दुचाकी ठेवावी लागते. परिणामी वाहतूक कोंडी, अपघाताचे वाढते प्रमाण व पादचाऱ्यांना होणारा त्रास हा रोजचाच विषय झाला होता. मागील आठवड्यात याच अतिक्रमणामुळे पोलीस स्टेशन परिसरात शाळकरी मुलींना चारचाकी वाहनाने धडक देऊन गंभीर दुखापत केली होती. याची दखल घेऊन नगरपंचायत प्रशासनाने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली होती. तसेच 10 दिवसात अतिक्रमण न काढल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र दुकानदारांनी या नोटीसची दखल न घेतल्याने मुख्याधिकारी अनुप अग्रवाल व कर्मचारी बुलडोझर घेऊन रस्त्यावर उतरले. नगरपंचायत ते बसस्थानक चौक परिसरातील अतिक्रमणावर बुलडोझर फिरून नागरिकांच्या प्रशंसतेवर पात्र ठरले. अनेकांनी या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले. मात्र रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या धनदानग्या व्यापांच्या दुकानातील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले अधिकारी व बुलडोझर माघारी फिरल्याने सर्वसामान्य व्यापारी व नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच काही अतिक्रमण काढण्यात आलेले दुकानदार नगरपंचायतमध्ये गेले व त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत विचारणा केली व मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. आमचे जसे अतिक्रमण काढण्यासाठी वेळ दिला नाही तसा धनदानग्या व्यापांच्या दुकानातील अतिक्रमण काढण्यासाठी वेळ का दिला असा प्रश्न उपस्थित केला. सर्वांसाठी नियम सारखा असताना आमच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांनी सोमवारी भूमी अभिलेख कार्यालय येथून नकाशा आणून सोमवारी सर्व अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कारवाईत कोठेही भेदभाव होणार नसल्याचे स्पष्ट केले. आता सोमवारी होणाऱ्या कारवाईकडे सेलूवासियांचे लक्ष लागले आहे.